व्यास उवाच धर्मक्षेत्रे महाक्षेत्रे गंगाकालिंदी संगमे प्रयागे परमे पुण्ये ब्रह्मलोकस्य वर्त्मनि। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री माता पिता गुरुभ्यो नमः। श्री भोलेनाथ बाबा की जय, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय। आपण फराळाचं केलं सर्वांनी, थोडं जय म्हणा। प्रभू रामचंद्र भगवान की कमी की बाबा कमी दिलंय ना फराळाचं, मग आवाज नाही येत ना। पण प्रभू रामचंद्र भगवान की नाही, तुमचा आवाज त्यांचा आवाज आला पाहिजे ना। छत्रपती शिवाजी महाराज की, गोदावरी माता की। बरं ठीक आहे, उद्या करू आपण नियोजन। श्री गणेशाय नमः। प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेली ही आपली नाशिक नगरी आई जगदंबेच्या चरण सानिध्याजवळ त्र्यंबक राजाच्या कुशीमध्ये गोदावरीच्या तटाकावर निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीने पुनीत असणाऱ्या आपला हा परिसर आणि संत ऋषी मुनी महात्मे यांच्या चरण तीर्थाने चरण रजाने पवित्र पावन झालेला आपला हा नाशिक जिल्हा, संत महात्म्यांचा आशिक जिल्हा असा असणारा नाशिक जिल्हा आणि या नाशिक जिल्ह्यामधील आपल्या सर्वांचं सुपरिचित असणारं पवित्र मंगल परम असणारं श्री क्षेत्र आंबेबावला। या आंबेबावला गावामध्ये संपन्न होत असणारा त्रिवेणी स्नानाचा संगम किंवा त्रिवेणीवरला सत्संगाचा संगम। मी त्रिवेणी शब्द का वापरला, कारण त्रिवेणी हा शब्द वापरत असताना तीन गोष्टी एकत्र असाव्या लागतात। आता उत्तर प्रदेशामध्ये श्री क्षेत्र प्रयागराज येथे त्रिवेणी संगमावर महाकुंभ चालू आहे। तेथे एका बाजूने गंगा मैया येते, एका बाजूने यमुना मैया येते आणि सरस्वती माता ही गुप्त आहे की नाही? सरस्वती माता ही गुप्त आहे। त्याप्रमाणे आपल्या या आंबेबावला या गावामध्ये आपल्या या धर्ममंडपामध्ये तीन गोष्टी एकत्र आलेल्या आहेत। तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओगनाम त्रिवेणीचा। देवही आहे, भक्तही आहे आणि भगवंताचं नामचिंतन सुद्धा आहे। अशा या पवित्र पावन दरबारामध्ये भगवंताचं नामही आहे, भक्तही आहे। आपण जर सर्वजण भक्त नसता तर इतकं सुंदर छान आयोजन केलं नसतं। आम्ही सकाळपासून बघतो सर्वजण आपण धावतात अन्नदान करण्यासाठी, सेवा करण्यासाठी। भगवंताच्या दरबारामध्ये येणं प्रकारे घडलेली सेवा परमात्म्याला थेट पोचवत असते। फोन करण्याची गरज नाही, मेसेज देण्याची गरज नाही, कमेंट करण्याची गरज नाही। तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची सेवा मज केली पावे, मला त्यांची सेवा प्राप्त होत असते। कुणाची? जे भगवंताच्या दरबारामध्ये अनन्य श्रद्धेने अनन्य भावाने सेवा करत असतात त्यांची। आणि म्हणून आपण सर्व आंबेबावला ग्रामवासियांनी सामाजिक क्षेत्रातील असतील, राजकीय क्षेत्रातील असतील, शैक्षणिक क्षेत्रातील असेल, कृषी क्षेत्रातील असेल, व्यापार क्षेत्रातील असेल, सर्वजण आपण हे नामचिंतन हा सत्संग घडवून आणण्यासाठी आपण सर्वजण जबाबदार आहात। आपली ही सत्संग कमिटी शिवमहापुराण कथेची आणि सर्वांचं प्रेरणास्थान, आदराचं स्थान असणारे आमचे आदरणीय पूजनीय जे माझ्यासोबत उभ्या महाराष्ट्रामध्ये एक आधारस्तंभ म्हणून फिरत असतात, आज आमचे आदरणीय वसंतजी बाबा भगत, ज्यांच्या माध्यमातून अनेकांना तीर्थयात्रा घडल्या, अनेकांना सत्संग घडले, अनेकांना देवदर्शनं घडले आणि त्यांच्या माध्यमातून या सत्संगाचा योग आपल्याला सर्वांना प्राप्त होत आहे। हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, संतांचे पाय, संतांचा
सत्संत हे मध्यस्थी असल्याशिवाय भगवत प्राप्ती ही घडू शकत नाही. किंबहुना व्यापारामध्ये सुद्धा मध्यस्थी माणूस नसेल तर तेथे सुद्धा एखादं आपलं कार्य तडीस किंवा पूर्णत्वास जात नाही. याचा अर्थ असा आहे की कोणत्याही क्षेत्रामध्ये मध्यस्थी माणूस पाहिजे. म्हणून धरावे संतांचे, संत हे मध्यस्थी आहेत. आणि म्हणून बाबांच्या प्रेमाने, आशीर्वादाने आणि आपण सर्व ग्रामवासियांनी दिलेलं हे जे आपण सहकार्य आहे ते अनमोल आहे. आमचे बाबू आणि त्यांचे सर्व युवा वर्ग यांनी घेतलेली मेहनत ही अलौकिक आहे. खरं तर आपण ज्यांच्या दरबार आहोत ते स्वयंभू भगवान भोलेनाथ आहे. आणि आपण जे मागा गीत म्हटलं, सदाशिव सर्व वरदाता दिगंबर हो तो ऐसा हो. तुम्ही एकदा की कोणतीही गोष्ट, कोणतीही आपल्या अंतकरणातली इच्छा एकदा व्यक्त केली की हे भोलदैवत असं आहे की आपली पत्नीही देण्यासाठी मागं न पुढं पाहणार. रावणाला आपली पत्नी देऊन टाकली, भस्मासुराला पत्नी देऊन टाकली, असं भोलदैवत आहे. आणि या भोले दैवताच्या दरबारामध्ये आपण सर्वजण जो आपण हा सत्संग करत आहोत, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. खरोखर आपण आज सत्ययुगामध्ये जीवन जगत आहोत. इथे अन्नदानाला कमी नाही, इथे श्रोत्यांना कमी नाही, इथे सुखाला कमी नाही. आनंदी आनंद सर्वत्र. आणि म्हणून असा असणारा हा आनंद, असा असणारा आपण उपभोगत असणारा प्रेम सोहळा आपण सर्व एक होऊन उपभोगत असणारा आपला हा सोहळा आपण आनंदाने साजरा करत आहात, संपन्न करत आहात. किम निमित्त हा सत्संग उत्सव आहे तर 26 तारखेला वर्षातील सर्वात मोठी महाशिवरात्र ही 26 तारखेला आहे. आणि या महाशिवरात्रीच्या पर्वावर संपूर्ण भारतवर्षामध्ये संपन्न होत असणारा शिवरात्री महोत्सव, आणि त्या शिवरात्री महोत्सवामध्ये आपणही पण आपला सहभाग असावा या निमित्ताने आपण सर्वांनी एक होऊन आपण आयोजन केलं, नियोजन केलं. आणि आपण सर्वांनी मला ही सेवेची संधी दिली त्याबद्दल समस्त ग्रामस्थ, सप्ताह कमिटी, ग्रामवासीय, युवा वर्ग, महिला भगिनी, पुरुष वर्ग आणि संपूर्ण क्षेत्रातले मान्यवर यांचं खरोखर मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. कारण आपल्या सर्वांच्या नेतृत्वाने हा संपन्न उत्सव संपन्न होत आहे. आणि तुमच्यामुळे मलाही या शिवजींची सेवा करण्याचा योग प्राप्त होत आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचे मनस्वी धन्यवाद. आमच्या आदरणीय भोराताई जे मंदिराची देखभाल करतात, आमच्या बाबूंची मम्मी त्या आई आहे, आणि त्यांचा सर्व जो महिला वर्ग आहे, गावातील सर्वजण, काय एकाचं नाव घेतलं की कार्यक्रमाला कुठंतरी ऊन पण येतं. संपूर्ण ग्रामवासीय मंडळी आपण जो हा खरोखर कार्यक्रम करत आहात, खरोखर सर्वांचे करावे तितके धन्यवाद, द्यावे तितके आभार. आणि आपण हा उत्सव करत आहोत. शिवमहापुराण कथा श्रवण करत असताना याचे वक्ते 4 आहे. 4 वक्त्यांनी ही शिवमहापुराण कथा सांगितलेली आहे. भगवान शिवजींनी सांगितली पार्वतीला, स्थान आहे कैलास पर्वत अक्षय वटाखाली. ब्रह्मदेवानी सांगितली नारदाला, स्थान आहे ब्रह्मलोक. त्यानंतर सनकादिक ऋषींनी सांगितली व्यास महर्षींना, स्थान आहे बद्रिका आश्रम. आणि सूत महामुनींनी शौनकादिक ऋषींना जी कथा सांगितली ते स्थान आहे प्रयागराज. त्रिवेणी संगमावर प्रतिवर्षी माघ महिन्याचा उत्सव, ज्ञानाचा आदान प्रदान होत असताना सनकादिक शौनकादिक ऋषींनी प्रार्थना केली, हे महात्मन, हे गुरुवर्य, हे ऋषीवर्य, आपण आजपर्यंत आम्हाला अनेक कथा ऐकविल्या, अनेक कथा सांगितल्या. आम्ही भागवत कथा ऐकली, आम्ही नारद पुराण ऐकलं, आम्ही गणेश पुराण ऐकलं, आम्ही रामकथा ऐकली. आज आम्ही तुम्हाला अशी विनंती करतो की आपल्या मुखारविंदामधून आज तुम्ही आम्हाला जे भोलदैवत आहे आणि सर्व देवांचे देव आहेत, है की नाही, प्रभू हे सर्व देवांचं दैवत आहे. आदिगुरु म्हटलेलं आहे, आदिगुरु, आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा, मुख्य शिष्य, असं सर्वांचं आदिगुरु दैवत असणारं, सुरगुरु असणारं दैवत. आणि या दैवताची कथा तुम्ही आम्हाला आपल्या मुखारविंदामधून सांगा, ऐकवा.
आणि मग सुत महामुनींनी अभयवचन दिलं आणि सांगण्यासाठी प्रारंभ केला. कथा ऐकत असताना कथेचे काही नियम आहे, उपक्रम आहे, अधिकार आहे, विषय आहे, संबंध आहे, उपसंहार आहे. या क्रमाने जर आपण कथा सांगितली तर ती श्रोतेच्या गळी उतरते. पहिल्यांदा उपक्रम सांगितला पाहिजे. काय उपक्रम आहे? का कथा श्रवण करायची? कथा श्रवण केल्याने काय फायदा होईल? काही लोक म्हणतात महाराज तुम्हाला काम नाही. अजून पुढला शब्द वापरतात, महाराज तुमचा धंदा आहे. बरोबर आहे, आमचा धंदाच आहे. कारण तुकोबाराय म्हणतात दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. रात्रंदिवस यदा कदाचित त्यामध्ये थोडं मानधन घ्यावं लागतं. मानधन नाही घेतलं तर तुम्हाला माहिती काय करावं लागतं ते. मानधन घेतल्याशिवाय चालत नाही. आणि म्हणून दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. आणि मग महाराज तुमचा व्यापारच आहे, तो तुमचा धंदा आहे, आणि मग आम्हाला का तुम्ही तुमच्या बरोबर बसवता 2-3 तास? एक लक्षात घ्या, जगाच्या पाठीवर कोणत्याही साधनाची उपलब्धता नसताना सुद्धा सुख प्राप्त होतं याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे कीर्तन सत्संग. तिथे टीव्ही असावी लागत नाही, तिथे मोबाईल नको, तिथे गाडी नको, तिथे पैसा नको, तिथे श्रीमंती नको, तिथे गरिबी नको, काही नको. काही नसताना सुद्धा 2-3 तास आपण सुख उपभोगू शकतो. ही एकमेव जागा जगाच्या पाठीवर कुठं असेल तर ती आहे सत्संगाची जागा. सत्संगामध्ये तुम्हाला कोणत्याही गोष्टीची आवश्यकता लागत नाही, तुम्हाला कोणत्याही साधनाची गरज लागत नाही. फक्त एक साधन लागतं. काय? तुमचं मन जवळ असावं लागतं. काय काय जवळ असावं लागतं? मन. मन जर जवळ नसेल आणि आपलं मन जर किचनमध्ये फिरायला गेलं, डाळ झाकून ठेवली का नाही, भाजी झाकून ठेवली का नाही, दरवाजाला कुलूप लावलं का नाही, है की नाही? चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. जर चित्त स्थिर नसेल तर आपण कथा ऐकू शकत नाही. म्हणून कथा ऐकण्यासाठी सगळ्यात मोठं काय साधन असेल? मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न. सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण, मन करा रे प्रसन्न. सिद्धीचे कारण, आपलं मन प्रसन्न असेल, आपलं मन स्थिर असेल, आपलं मन जर आपल्या ताब्यामध्ये असेल तर सत्संगामध्ये अमूप जोडल्या सुखाची आराशी पार त्या भाग्यासी नाही. आता अलौकिक सुख, अमर्याद सुख, अमूप सुख प्राप्त होत असतं केवळ आणि केवळ सत्संगामध्ये. मग तुम्ही सर्वजण प्रश्न विचाराल, महाराज काय गरज आहे आम्हाला शिवमहापुराण कथेची? आम्हाला घरी करमणुकीचे भरपूर साधनं आहे, टीव्ही आहे, मोबाईल आहे, अन्य भरपूर साधनं आहे. आम्हाला कथा ऐकण्याची गरज काय? आम्हाला कथा श्रवण करण्याची गरज काय? एक लक्षात घ्या, डिप्रेशनच्या जगामध्ये आपण जगत आहोत. प्रत्येकाला बीपी शुगर चालू आहे. दादा बरोबर आहे ना? प्रत्येकाला बीपी शुगर आहे. पण बीपी शुगरची सुद्धा गोळी घालवण्याची क्षमता जर कशामध्ये असेल तर ती क्षमता फक्त सत्संगामध्ये आहे. भवरोगा आहे से जाय अनेक काय शुल्लकी. भवरोगासारखा रोग घालवण्याची क्षमता या नामचिंतनामध्ये, या सत्संगामध्ये असल्या कारणाने आपण कथा कीर्तन श्रवण केलं तर 250 वरली 100 वर येईल. काय साखर 250 वरली 100 वर. आणि म्हणून रोग घालवण्याची क्षमता सत्संगामध्ये आहे, कथेमध्ये आहे. म्हणून कथा श्रवण करायची. का कथा श्रवण करायची? ज्या कुटुंबाची आपण कथा श्रवण करत आहोत ते संपूर्ण कुटुंब विरोधाभासी आहे.
संपूर्ण कुटुंब एकाचा एकाबरोबर जमत नाही. सिंह टपलाय बैलावर, साप टपलाय उंदरावर, मोर टपलाय सापावर, एकाचा एकाबरोबर नाही. बरं, घरामध्ये आजूबाजूला राहणारी माणसं चांगली आहे का? भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती, आहे की नाही? भूत वेताळ, डांकिनी, यक्षिणी, मायराणी, मेसाई, आहे की नाही? या सर्वजण कुठं राहतात? कैलासामध्ये. भगवान शिवजीचे लाडके भक्त परिवार हे. आपल्याला जर भूत लागलं तर आपण शांत बसतो? नाही. या भक्ताकडे बघ, त्या भक्ताकडे बघ. देवानं सगळे भूत जमा केले, आहे की नाही? सगळे भूत जमा केले. मग एका घरामध्ये संपूर्ण विरोधाभास, तरीही ते कुटुंब आनंदामध्ये आहे. जगाच्या पाठीवर अनेक जण आले, रामकृष्णाधिक अवतार सुद्धा. अनेक जण गेले, बाप चांगला मुलगा वाईट, मुलगा चांगला बाप वाईट, एक चांगला एक वाईट, एक चांगला एक वाईट. दशरथ राजा चांगला, प्रभू रामचंद्र चांगले. एक जण वर आला, एक जण खाली आला स्तराने. भगवान कृष्ण चांगले, मुलं अजून पुढे वेगळे. त्यांचे मुलं चांगले नसतील, अजून पुढे वेगळे निघाले. एक चांगला एक वाईट. पण इथं सर्वच चांगलं आहे. भगवान शिवजी, जगाच्या पाठीवर सर्वत्र मंदिर. आई जगज्जननी भवानी, भारतामध्ये सर्वत्र मंदिर. आणि ज्यांच्याशिवाय आपल्या कार्याचा प्रारंभ होत नाही. काय? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, हो वार्ता विघ्नाची. पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठसे जोरासी, हो उठसे जोरासी. शोभे माळ मुक्ता फळासी. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. आणि नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. म्हणजे नुरवी प्रेम, नुरवी कृपा, असं आहे का? प्रेम उरू देत नाही, असं आहे का? मग सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी, आणि मग प्रेम पूर्वी. तो नुरवी जो आहे ना खालचा, तो वरती आणावा लागतो, तर त्या शब्द आरतीचा अर्थ बसत असतो. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, म्हणजे विघ्नाची वार्ता आणतो. आणि प्रेमाचं प्रेम नाहीस करतो, असे का? असा अर्थ नाही लागत. मग सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. वार्ता विघ्नाची, खालचा नुरवी उचलायचा, वरती घ्यायचा. वार्ता विघ्नाची नुरवी, विघ्नाची वार्ता नाहीशी करतो आणि आपल्या घरामध्ये सुख आणतो. म्हणून गणरायाची उपासना सर्वत्र आहे महाराज. सत्संगामध्ये श्री गणेशाय नमः, वाङ्मयामध्ये ओम नमो जी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय सुसंवेद्य आत्मरूपा, देवा तुची गणेशू, आहे की नाही? आणि म्हणून तुकोबारा सुद्धा वर्णन करतात, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे आश्रयस्थान, आहे की नाही? आपण वास्तुशांती करतो, गणरायाचं पूजन करतो. आपण घरभरणी करतो, गणरायाचं पूजन करतो. आपण एखाद्या विकासाच्या कामाचं पूजन करतो, गणरायाचं पूजन करतो. आणि आपल्या सर्वांचं लोकसंस्कृतीमध्ये तमाशा, तमाशा तुम्ही बघता ना, तमाशा आवडतो तुम्हाला? तमाशा आपण सर्वजण आवडीने कीर्तन सोडून त्र्यंबकेश्वरला तमाशा पाहायला जातात, बरोबर ना? तर त्या तमाशामध्ये सुद्धा हे गज वदन 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 वदन, नाचेरणी अंगना गज नाचेरणी अंगना, हे गज वदन 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 वदन, हे की नाही? इथून सुरुवात होते ना, इथून गाण्याला सुरुवात, आणि मग गवळण, आणि मग वगनाट्य, म्हणजे तिथेही सुरुवात गणरायाची. जगाच्या पाठीवर बापाचं पूजन होतं यात नवल नाही, त्याच्या मुलाचं सुद्धा पूजन आहे. आणि दक्षिण भारतामध्ये जर आपण गेलात तर कार्तिक स्वामींचे मंदिर भरपूर आहे. कार्तिक स्वामी हे ब्रह्मचारी आहे आणि त्यांचे मंदिर भरपूर आहेत आणि त्यांचं सुद्धा पूजन आहे. म्हणजे बघा, बापाचंही पूजन, पत्नीचंही पूजन, मुलाचंही पूजन, दुसऱ्या मुलाचंही पूजन, नुसतं त्यांचंच पूजन नाही, त्यांच्या वाहनांचंही पूजन. आपण नंदीचं सुद्धा पूजन करतो, आहे की नाही? भगवान भोले बाबाच्या मंदिरापुढं नंदी शंकराच्या, आणि जगदंबेच्या मंदिरापुढं सिंह, आहे की नाही? सिंह. आणि नागपंचमीला
गळ्यामध्ये नाग असल्या कारणानं हे नाग राजा आज आली तुझी नाग पंचमी, आहे की नाही? आपण नागपंचमीला त्याला दूध पाजतो, तसा तो दूध पाजण्याचा लायकीचा नाही, पण तरी आपण पाजतोच. कारण का आपण आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या वाङ्मयामध्ये नागाला सुद्धा आपण देवता मानलेला आहे आणि म्हणून नागाची सुद्धा पूजा. बरं, नागाची पूजा आहे, बैलाची पूजा आहे, म्हणजे नंदीची पूजा आहे, सिंहाची पूजा आहे, सर्वांचीच पूजा आहे. हे एकच घर असं आहे की संपूर्ण घर विरोधाभासी, एकाचं एकाशी जमत नाही, परंतु संपूर्ण घर एकत्र गुण्या गोविंदाने नांदतं. याचा अर्थ रिंग मास्टर भगवान शिवजी. भगवान शिवजी रिंग मास्टर असल्या कारणानं संपूर्ण घर गुण्या गोविंदाने नांदतं. मग तो आदर्श आपल्याला घ्यायचा आहे. जर त्या घरामध्ये मुलगा आदर्श होऊ शकतो, त्या घरामध्ये जर सून आदर्श होऊ शकते, त्या घरामध्ये जर पत्नी आदर्श होऊ शकते, त्या घरामध्ये जर बाप आदर्श होऊ शकतो, त्या घरामध्ये जर असणारे वाहन जर आदर्श होऊ शकता, तर आम्ही आत्महत्या का करावी? शिवमहापुराण कथा का ऐकायचं? त्याचं कारण, जर एका घरामध्ये विरोधाभासी धर्म असताना सुद्धा त्यांनी कधी रॉकेल ओतून घेतलं नाही, कधी दोरी बांधली नाही, कधी विहिरीत उडी मारली नाही, कधी पळून गेले नाही, कधी रेल्वेवर आडवे झाले नाही, कधी रोडवर गाडीला आडवे झाले नाही, आणि सर्वजण एकत्र गुण्या गोविंदाने नांदतात. म्हणून शिवमहापुराण कथा ऐकायची का? कारण त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा विरोधाभासी धर्म असताना सुद्धा त्यांनी कधी आत्महत्या केली नाही. म्हणून शिवमहापुराण कथा ऐकायची. पहिला टप्पा शिवमहापुराण कथा ऐकायची. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या कथेचं आपण श्रवण करतो सर्वांनी आदर्श घेण्यासारखा आहे. हे बघा, कुटुंब असतं, तिथं वैचारिक मतभेद असतात. वैचारिक मतभेद असतात. असावी की एका आईला 5 मुलं होतात, एकाला भाजी आवडते, एकाला श्रीखंड आवडतं, एकाला ठेचा आवडतो, एकाला गुलाबजाम आवडतं, है की नाही? एखाद्याला बालुशाही आवडते. 5 जण असताना एकाला एक आवडतं, दुसऱ्याला ते आवडत नाही, दुसऱ्याला एक आवडतं, तिसऱ्याला ते आवडत नाही. 5 जणांना वेगवेगळे विषय आवडत असतात. मग जर 5 जणांना वेगवेगळे विषय आवडतात तर आपण सुद्धा अनेक मावल्यांच्या उदरातून जन्माला आलेलो आहोत आणि आपले सुद्धा विषय भिन्न भिन्न असेल. सर्वांचे विषय भिन्न आहे, पण सर्वांना सुख नकोय असा जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही. सुख नकोय असा जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही. प्रत्येकाला सुख हवंय, म्हणून सुखाचे विषय वेगळे असतील, पण सर्वांना सुखाची गरज आहे. आणि म्हणून सुखाची गरज असल्या कारणाने शिवमहापुराण कथा ऐकायची. अजून महत्वाचा मुद्दा असा आहे की शिवमहापुराण कथा का ऐकायची? घरामध्ये सर्व आदर्श घरामध्ये, आणि सर्व आदर्श असल्या कारणाने मी बघा बोललो की विरोधाभासी धर्म तरी सर्वजण घरातले कुटुंबातले आदर्श. म्हणून शिवमहापुराण कथा ऐकायची. मग शिवमहापुराण कथा श्रवण करत असताना काय आहे शिवमहापुराण कथा? किती श्लोक आहे, किती संहिता आहे? तर वैदिक वाङ्मयामध्ये जे मूळ शिवमहापुराण आहे त्यामध्ये 1,00,000 श्लोक, 12 संहिता सांगितलेल्या आहेत. 12 संहिता आणि 1,00,000 श्लोक. परंतु कलियुगाच्या क्रमानुसार, कलियुगाच्या कालानुसार इतकं काही सर्वांना वाचन होणं शक्य नाही. म्हणून 7 संहितांमध्ये 24,000 श्लोकांमध्ये संपूर्ण शिवमहापुराण कथा ही व्यास महर्षींनी तयार केली 7 संहितांमध्ये. आणि त्यातली पहिली आहे विद्येश्वर संहिता, दुसरी आहे रुद्र संहिता, अशा पर्वत बाकीच्या वेगवेगळ्या संहिता आहे. आणि मग या सर्व संहिता 7 संहितांमध्ये शिवमहापुराण कथा व्यापलेली आहे. आणि गोड असं चिंतन, गोड असं श्रवण या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून आहे. आज या कथेला लाभलेले मान्यवर आदरणीय बाबा आहेत, आमचे वालझाडी साहेब आहेत, जे सोबत माझ्याबरोबर महाराष्ट्रामध्ये कायम फिरतात. त्याचप्रमाणे आवर्जून ज्यांचं नाव घ्यावं, स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून ज्यांनी संपूर्ण नाशिक जिल्हा हा पादांक्रांत केला आणि आदरणीय दादांचे विचार घराघरामध्ये स्वाध्यायी आम्ही स्वाध्यायी
काय पंढरीचे आम्ही वारकरी, असं गोड वाक्य घेऊन ज्यांनी आजपर्यंत आपला जी वैष्णव धर्माची पताका घराघरामध्ये, वाड्यापाड्यावर, वाडी वस्तीवर नेण्याचा प्रयत्न केला आमचे ज्ञानेश्वर दादा कातोरे. त्याचप्रमाणे आमचे संजू भाऊ आहे ते, आणि गावातले आमच्या आवारी दादा ते सर्व, आमची गवळी दादा ते, देशमुख साहेब, सगळी मंडळी आहे. सर्वांच्या माध्यमातून पहिला दिवस आहे, परंतु मंडप भरला आहे, आनंद आहे. आणि यामध्ये तुम्ही महाराष्ट्रात कुठेही जा, महाराष्ट्रात नाही भारतात कुठेही जा, आमचं आरक्षण फिक्स आहे. तुम्ही 2%, आमच्या महिला 95%. फुल मंडप, सांगण्याची गरज नाही, बोलवण्याची गरज. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे, आहे की नाही, सांगण्याची गरज नाही. आता जर तुम्ही सर्वांनी ठरवलं तुम्हाला मी घरी जेवण करायला देणार नाही, तिकडे येता का उपाशी राहता, पण तुम्हाला धमकी देता आली नाही आज. तुम्ही जर धमकी दिली असती, हो चला माझ्याबरोबर सतत कीर्तन ऐकण्यासाठी, कारण संग सती जग जननी भवानी. भगवान शिवजी ज्यावेळेस अगस्ती ऋषींच्या आश्रमामध्ये कथा ऐकण्यासाठी आले, ते एकटे आले नाही, भगवान शिवजींनी सतीला सोबत आणलं होतं. आता इथे सती आली, पण भगवान शिवजी मालिका पाहत बसले. मग सगळे भगवान शिव आले असते तर आपल्याला अजून मंडपाला काहीतरी व्यवस्था करावी. बाबू कुठे गेला? बाबूला सांगावं, बाबू मंडप बांध अजून, बाबा, आहे की नाही, सांगावं लागलं असतं. आणि म्हणून उद्या सर्वांनी सांगायचं, बरं घरी स्वयंपाक नाही करायचा, त्यांना म्हणायचं जेवण तिकडच करा आणि तिकडच बस, आम्ही मी कुलूप लावून येणार आहे, 11पर्यंत घरी नाही यायचं. मी धमकी देता ना घरी, फक्त आज इतर टायमाला वेगळ्या पद्धतीने धमकी देतात. मला पप्पांका जायचंय, मला दादाका जायचंय, आज सांगायचं मला कथेला जायचंय, तुम्ही पण या, अशी धमकी द्यायची. आणि म्हणून सर्वांनी यायचं. गोड असा हा कथेचा योग आहे, ज्यांच्या माध्यमातून ही कथा संपूर्ण विश्वाला बघण्यासाठी मिळणार आहे. राघव चॅनलचे आमचे जनक दादा, ते चांदवडवरनं येथे आले, त्यांच्यासाठी आता टाळ्या वाजवा. कारण तुमची कथा आज नाही लक्षात राहिली, घरी जायचं, मस्त चांगली कॉफी बनवायची, चहा बनवायचा, आपल्या सोप्यावर बसायचं आणि गरम गरम चहा पीत पीत मस्त कथा ऐकायची. संजू भाऊ घरी, हां, हे कोणाच्या माध्यमातून? जनभाऊंच्या माध्यमातून. म्हणून त्यांचा चॅनल राघव चॅनल शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे या कथेला लाभलेली गंधर्व सभा, आमचे आदरणीय गंगारामजी महाराज गटकळ, तबला मृदुंग महर्षी आमचे कैलास भाऊ माळी भरवीरकर, आणि आमचे स्वर अलंकार रतनजी महाराज रहाडे यांची उपस्थिती अत्यंत, कारण सत्संगामध्ये गंधर्व सभा असल्याशिवाय रंगदेवता प्रसन्न होत नाही. आणि म्हणून रंगदेवता जर प्रसन्न व्हावी असे वाटत असेल तर गंधर्व सभा असणं आवश्यक आहे. आणि म्हणून 7 संहितांमध्ये 24,000 श्लोकांमध्ये या कथेचं सर्व महात्म्य किंवा कथा वर्णन केलेले आहे. कोणतीही कथा, कोणताही विषय, कोणताही महात्म्य, कोणताही कथाभाग श्रवण करत असताना जोपर्यंत आपल्याला त्याची महती, महिमा कळत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये प्रवेश करत नाही. आपल्याला जर प्रवेश करायचा असेल तर कोणत्या माध्यमातून प्रवेश करता येतो त्याचं महात्म्य कळायला पाहिजे. एखादा म्हटला मोबाईल घ्या, मोबाईलचा काय फायदा, मग तो समजून सांगावा लागेल. बाबा मोबाईल वापरत नव्हते, अँड्रॉइडचा मोठा मोबाईल, तो गोट्या मोबाईल वापरायचे. म्हटलं बाबा मी मोठा मोबाईल वापरतो आणि तुम्ही घ्या. ते म्हटले मला नाही जमणार. मग मी मोबाईल घ्यायला लावला त्यांना. आता मला म्हणतात मला व्हॉट्सअपला कमेंट टाका म्हणून. कोण? बाबा. आता रनिंग काय चालू आहे? 75, आणि मला म्हणतात कमेंट टाका, एखादं कीर्तन टाका, मला ऐकायचंय. हा कशाचा परिणाम? एखादी गोष्ट समजून सांगितली, तिचं महत्त्व पटवून दिलं की मग आपण त्यामध्ये प्रवेश करत असतो. त्याप्रमाणे या शिवमहापुराण कथेचं काही महत्त्व आहे, महात्म्य आहे, महिमा आहे. काय महिमा आहे? फार गोड महिमा आहे. ही महिमा आपल्याला समजली की आपण शिवमहापुराण नवे शिवचरित्रामध्ये प्रवेश केला. काय केला? आपण शिवचरित्रामध्ये प्रवेश केला. कारण हे दैवत असं आहे की या दैवताची महिमा
समजल्याशिवाय आपल्याला प्रवेश करता येणार नाही. मग काय महिमा आहे? 6 अध्याय शिवमहात्म्याचे आहे. पहिलं महात्म्य सांगितलं आणि नंतर मग विद्येश्वर संहिता सांगितली. 6 अध्यायांमध्ये महात्म्य समजावून सांगितलं. त्यामध्ये पहिलं महात्म्य आहे, एक चरित्र भाग सांगितलेला आहे. त्यामध्ये 2 चरित्र आहे. एक चरित्र शिवलीला अमृतमध्ये आलेलं आहे आणि एक चरित्र शिवमहापुराण कथेमध्ये आलेलं आहे. त्यातलं शिवलीला अमृतातलं चरित्र फार गोड आहे. स्वर्गामध्ये एक सेवक नोकर भूतसेन नावाचा नोकरी करत असताना, इंद्राची चाकरी करत असताना, सेवक करत असताना सेवेला चुकला. काहीतरी चुकला असेल. मोठ्या माणसांच्या हाताखाली असणारे माणसं हे दक्ष असावे लागतात. भोळे बाबडे लोक चालत नाही. जी माणसं मोठी असतात, विचाराने त्यांची व्यापकता असते, तिथं भोळेपणा चालत नाही. आमचे गुरुवर्य मोठे बाबा गोले बाबा सांगायचे, हुशार माणसाजवळ चतुर माणूस पाहिजे. त्यानं बघितलं की लक्षात आलं पाहिजे यांना काय पाहिजे. त्यांनी आवाज देऊन देऊन थकून गेले तरी याला कळत नाही. हा 3rd डिग्री माणूस. नुसतं बघितलं की पिकअप पकडला पाहिजे. काय काय माता माऊल्या असतात, काय काय पुरुष वर्ग असतात, त्यांच्या दोघांच्या विचाराची बॉन्डिंग असते, विचाराचं ऐक्य असतं. तिनं बघितलं की त्यांना समजतं हिला काय पाहिजे, आणि त्यानं बघितलं की तिला समजतं यांना पाणी चहा पाहिजे. सांगण्याची गरज नाही. विचार दृष्टीने संवाद घडतो. दृष्टीने संवाद घडत असतो. त्याप्रमाणे चतुर माणसाजवळ दक्ष माणूस पाहिजे, हुशार माणूस पाहिजे, त्याचं महात्म्य कळालं पाहिजे. आणि म्हणून इंद्राजवळ सेवा करत असताना तो भूतसेन नावाचा चाकर चुकला. चाकरीला चुकला. इंद्राने शाप दिला, जा अत्यंज योनीमध्ये जन्म प्राप्त होईल आणि मृत्यूलोकात जन्म होईल. पण इंद्राचा सेवेकरी असल्या कारणाने माफी मागितली, महाराज इथून पुढे अशी चूक होणार नाही, मला उशाप द्या. उशाप देतो. भगवान शिवजींच्या कृपेने कैलास पर्वताची प्राप्ती होईल, कैलास लोकाची प्राप्ती होईल. उशाप दिला. तो भूतसेन नावाचा चाकर चंडभिल नावाचा भिल्ल झाला आणि अरण्यामध्ये फासेपारदी, ससेमारी, प्राणी मारायचे आणि त्यामध्ये उदयनिर्वाह करायचा. त्याच परिसरामध्ये असणारं एक नगर, त्या नगराचा राजा देवदत्त नावाचा राजा. त्याला 500 बायका, 500 पत्न्या पूर्वीच्या काळामध्ये असायच्या. आणि तेव्हा होतंय पण 500 पत्न्या. त्यातल्या 2 आवडत्या आणि 498 ना आवडत्या होत्या. ज्या 498 ना आवडत्या होत्या त्या जार कर्म करू लागल्या, व्यभिचार करू लागल्या. आणि व्यभिचार करत असताना पुरोहितानं केलेलं कर्म राजाला भोगावं लागतं आणि राजानं केलेलं कर्म प्रजेला भोगावं लागतं. पुरोहितानं जर कर्म केलं, राजाच्या सेवकाने जर कर्म केलं तर ते राजाला भोगावं लागतं. आणि राजाने केलेले पाप प्रजेला भोगावे लागतात. पत्नीनं केलेलं पाप पतीला भोगावं लागतं. शिष्यानं केलेलं पाप गुरुला भोगावं लागतं. म्हणून कोणाचे गुरु होऊ नये. गुरु होत असताना विचार करावा. माळ घाला पण मी तुझा गुरु असं नका म्हणू. त्यानं काय कुटाने करून ठेवले आपल्याला काय माहिती. त्यानं उलट पालट करून ठेवायचं ना आपण त्याचा गुरु व्हायचं. त्याला सांगायचं बाबा मी तुला माळ घालतो, पण आपल्या सर्वांचा गुरु आपणची देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, 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 विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव.
केलेलं पाप हे पतीला भोगावं लागतं, राजाने केलेलं पाप प्रजेला भोगावं लागतं. आपण बघा, सत्यनारायण पूजेला बसत असताना गुरुजी सांगतात आत्मना पुराणोक्तो सकल शास्त्र, आणि हे म्हणत असताना लावा डाव्या हाताला ना, डाव्या हाताला ना, डाव्या हाताला टच करा. म्हणलं का? आर्थिंग द्या म्हटले. कशाला? ते म्हणते त्यांनी पुण्य केलं का ते करणं तुमच्याकडे यावं म्हणून. करणं आपल्याकडे पुण्य येण्यासाठी. पतीने जर पुण्य केलं त्या पुण्याची अर्धी भागीदारी पत्नी, आणि पत्नीनं पुण्य केलं तर 100% तिचं आहे, पतीला मिळत नाही. पतीने पुण्य केल्यावर त्या पतीच्या पुण्यामध्ये अर्धा भाग हा पत्नीचा आहे, आणि पत्नीनं पुण्य केलं तर 100% तुमचंच. यांच्या पदरात काही पडत नाही. का? त्याचे कारण आहे. सर्वात मोठा त्याग जर कुणी केला असेल तर आमच्या माता भगिनींनी. वडिलांच्या घरी भरपूर असतं, जागा जमीन असते, बंगला असतो, गाड्या असतात, सर्व काय असतं. आणि सर्व असताना मध्यस्थी माणसं एकत्र येतात. ते म्हणतात अहो मुलगा खूप छान आहे पण परिस्थिती नाजूक आहे, पण मुलगा माळकरी, कथा कीर्तन श्रवण करतो, तुमच्या मुलीचं सोन्यासारखं कल्याण होईल, तुमची मुलगी त्यांना देऊन टाका. आणि समाजामध्ये मी फिरणारा माणूस, समाजाचा ऐकणारा माणूस, तो एक शब्द विरोध न करता आपली मुलगी त्या मुलाला देऊन टाकतो. मुलगा माळकरी असतो, मजुरी करणारा असतो, पण ज्ञानेश्वरी गाथा वाचणारा असतो. मुलगी देतो. घरी फॉर्च्युनर, सफारी, स्कॉर्पिओ, 2-2, 3-3 गाड्या, 100 एकर जमीन, चिरेबंदी वाडा, सर्व काही. पण मुलगी ज्या वेळेस स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धिदम, जेवायचं का? बल्लाळो मुरुडात्मकम सुरवदे, आणि असं ज्यावेळेस मंगलाष्टक होतं आणि ज्यावेळेस एकमेकाच्या गळ्यामध्ये हार घालतात आणि ज्यावेळेस तो पती तिला मंगळसूत्र घालतो, आपल्या वडिलांचं सर्व सोडते. नुसती इस्टेट सोडत नाही, आपल्या वडिलांचं आडनाव सोडते, आपल्या वडिलांचं नाव सुद्धा सोडते. वडिलांचं नाव ठेवत नाही, वडिलांचं आडनाव ठेवत नाही. मग तिथून पुढं पतीचं नाव, पतीचं आडनाव सर्व सोडत असल्या कारणाने पतीचं अर्ध पुण्य हे पत्नीला मिळत असतं. सर्व सोडते ना ती, सर्वस्वाचा त्याग करते. आई सोडते, बहिणी सोडते, भाऊ सोडते, सर्व गणगोत सोडते आणि आपल्या पतीसाठी सर्वस्वाचा त्याग करून सासरी निघून जाते. म्हणून पत्नीचं पुण्य पत्नीला प्लस पतीचं पुण्यही पत्नीला. म्हणून आपण पुण्य करत असताना आपण 150% करायचं. म्हणजे 100 मधलं 50 गेलं तिला, 50 राहिला आपल्याला. मग 50 मध्ये आपण काय करणार? मग अजून एक्स्ट्रा 50 करून ठेवायचं, म्हणजे त्याचा लाभ आपल्याला होईल. आपणच 25% केल्यावर तिनंच 20% घेतला, आपण 5% मध्ये विभागला गेलो. आणि म्हणून राजाने, आणि मग देवदत्त तो जो राजा होता, 498 ज्या पत्न्या होत्या व्यभिचार करू लागल्या. आणि व्यभिचार करत असताना कर्मधर्म संयोगाने आयुष्य संपलं. आणि 2 पत्न्यांसोबत सत्कर्म करत असल्यामुळे पुढील जन्म हा हरणाचा मिळाला. कशाचा? हरणाचा. नामदेवरायांनी फार गोड चरित्र वर्णन केलेलं आहे. हरणाचा जन्म मिळाला. हरिण झाला जंगलामध्ये. त्या दोन्ही पत्न्याबरोबर एकीला एक मुलगा झाला, एकीला एक मुलगा झाला. आणि या ज्या 498 होत्या, पतीसोबत असताना सुद्धा व्यभिचार केला म्हणून नरकामध्ये गेल्या. यांना हरणाचा जन्म प्राप्त झाला. शिवरात्रीचा दिवसभर त्या चंडभिल्लाने, जो भूतसे नावाचा चाकर होता, तो चंडभिल्ला त्या नगरात त्या जंगलामध्ये फिरत असताना दिवसभर फिरला. ससा सापडला नाही, हरण सापडलं नाही, एखादा पक्षी सापडला नाही. दिवसभर फिरत 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 भूक लागली, पोटामध्ये आगीचा डोंब उसळला. काय करावं? सायंकाळी 7 वाजले. कंटाळला. आता रात्रभर कुठंतरी झाडावर बसावं आणि सकाळी पुन्हा सावध शोधावं या उद्देशाने झाडावर चढला. आणि सायंकाळच्या दरम्यान एखादं सावध जर पाणी पिण्यासाठी आलं
तर धनुष्याला बाण लावला आणि वाट बघू लागला. आलंच चुकून एखादा सावध तर बाण मारू आपण. आणि मग त्या फांद्यांमधून सावज तळ्याच्या काठावर दिसावं म्हणून फांदी तोडायची, खाली टाकायची, फांदी तोडायची, खाली टाकायची, पाला तोडायचा, खाली टाकायचा. खाली झाडाजवळ जमिनीमध्ये शिवलिंग होतं. फांद्यात तोडता तोडता 1,00,000 बिलवदल खाली टाकल्या गेलं. कारण ज्या झाडावर चढला होता ते झाड होतं बेलाचं. झाड कशाचं होतं? बेलाचं. आणि फांद्या तोडता 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 1,00,000 बिलवदल त्या शिवलिंगावर पडले नकळतपणे. भगवान शिवजी प्रसन्न झाले. शिवगणांना पाठवलं. यमराज आले. त्यांनी विचारलं, आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत, तुला काय पाहिजे ते माग. ते म्हटले, मला बाकी काहीच नको, पण ज्या सावजांना मी मारतोय त्या सावजांचा आपसातला संवाद मला कळावा. म्हणजे काय? त्यांचं बोलणं मला कळावं. कोणाचं? मुक्या प्राण्यांचं. तथास्तु म्हटले, तुला प्रत्येक प्राण्याची भाषा कळेल. देवता निघून गेल्या आणि हा वाट बघू लागला. वाट बघत असताना तो जो देवदत्त नावाचा जो राजा होता, जो हरिण झालेला, तो पाणी पिण्यासाठी पाण्याच्या त्या तळ्यावर आला. तळ्यावर येत असताना बरोबर यानं लावलेलं जे जाळं होतं त्या जाळ्यात तो अडकला. पाय खोडू लागला, हंबरडा फोडला, आवाज करू लागला, सुटायचा काही करीतो उपाय. तो कोबराय म्हणतात ना, मी सुटण्याचा काहीतरी उपाय करतोय या मृत्यू लोकामधून, काळाच्या तडाख्यातून. त्याप्रमाणे ते हरिण सुटण्याचा काहीतरी उपाय करत होतं. पाय झाडत होतं, पाय खोडत होतं, प्रयत्न करत होतं, हंबरडा फोडत होतं, आवाज करत होतं. तो आवाज तिच्या मोठ्या पत्नीनं ऐकला. ती पण आली आणि मग दोघांजण संवाद करू लागले. मालक, धनी, आज आपण मरणाच्या दारीत येऊन ठेपलायत. तुमचे पाय आज जाळ्यामध्ये अडकलेले आहेत. यदा कदाचित इथे जर कोणी पारधी असेल आणि त्याने जर बाण मारला तर आपण प्राणाला मुकू शकता. आणि जर तुम्ही प्राणाला मुकले तर मी थांबून करू काय? कारण ती पतिव्रता होती ना. आणि मी थांबून करू काय? मला सुद्धा तुमच्या सोबत यायचं आहे. संवाद चंड भिल्ल ऐकतोय आणि रडू लागली. आपल्या या महाराष्ट्रामध्ये एक महान पुरुषार्थ घडला. देगलूरकर घराण्यामध्ये धुंडा महाराज देगलूरकर. धुंडा महाराज देगलूरकर त्यांनी ज्यावेळेस आपली या जगातली यात्रा संपवली, म्हणजे देह ठेवला, आणि त्यांच्या पत्नी कृष्णामाई त्या घरात काही ते काम करत होत्या. आणि काही जण गेले. म्हटलं, काय रे, इतका लवकर कसा काय कथा ऐकून उठला तू? कथा सोडली काय मध्ये? म्हटले, कथा नाही सोडली, महाराज आपल्याला सोडून गेले. महाराज सोडून गेले, त्या क्षणाला देह ठेवला. कृष्णामाईने त्या क्षणाला देह ठेवला. ही फार जुनी घटना नाही, 1998तली घटना, आता 10 वर्षापूर्वीची. आपले मालक गेले हे कानावर पडल्यानंतर त्याच मिनिटाला कृष्णामाईने देह ठेवला. देगलूरकर पंढरपुरामधली घटना ही. चैतन्य महाराजांची वडील आणि चैतन्य महाराजांची आई. किती मोठा पुरुषार्थ आहे महाराज. म्हणून तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. देवावर सत्ता आहे कुणाची? पतिव्रता माऊलीची. जगाच्या पाठीवर देव दोघांचंच ऐकतो फक्त. एक तर पतिव्रता माऊलीचं, नाहीतर साधूचं. कुणाच्या बापाचा ऐकत नाही तो. देव भावाचा, नाही कुणाच्या पप्पाचा, नाही कुणाच्या बापाचा. देव कुणाच्या बापाचा नाही, देव भावाचा भुकेला आहे. हाची दुष्काळ तयाला. देव काय आहे? भावाचा भुकेला आहे. तो भावाचा भुकेला आहे. आणि मग ते दोघांचा संवाद चालू. मालक, आपण मला सोडून चाललात, तुमच्या विना मी कशी जगू? तुमच्या आठवणीमध्ये मी एक रात्र कशी घालू? तुमच्या आठवणीमध्ये मी दिवस कशी घालू? आणि अशी रात्री संवाद करू लागली. हा संवाद चालू असताना ती दुसरी पण आली, कारण तीही पतिव्रता होती. तिनं बघितलं, म्हटलं, ताई, मालकांबरोबर मी जाणार आहे सती, तू लेकरांना सांभाळण्यासाठी पाठीमागे राहा. कोण बोलतं? हे सवत बोलते. एक सवत दुसऱ्या सवतीला बोलते. देह कोणता आहे? हरणाचा आहे. हरणाचा देह आहे. आणि सवत सवतीवर संवाद करते. ताई, तू माझ्यापेक्षा मोठी आहे, सती जाण्याचा अधिकार माझा आहे, मी सती जाणार आहे, तू सती जाऊ नको, मला सती जायचं आहे, मालकांबरोबर मी सोबत जाणार आहे. अजून बाण मारलेला नाही,
चंडबिल सर्व संवाद ऐकतोय की यांच्यामध्ये सती जाण्यामध्ये स्पर्धा लागली, ती म्हणते मी सती जाते, ती म्हणते मी सती जाते. तो म्हणता अरे वेड्यानो, मी प्राणाच्या दारात पडलोय आणि ती म्हणता मी सती जाते, मी सती जाते. तुम्ही दोघी जणी जा, दोघी जणी लेकरांना सांभाळा, मला माझा मार्ग बघू द्या. आणि आपले वडील येत नाहीत, आपल्या आया येत नाही, म्हणून ते दोनही लेकरं हरणाचे, ते बारीक बारीक जे बछडे होते ते पण त्यांना शोध शोध तिथे आले. 5ही जण. आणि ते लेकरं बोलू लागले, आई तू जाऊ नको. ते दुसरं बाळ म्हणतं तू जाऊ नको, आम्ही जाणार बाबांबरोबर. लेकरं म्हणतात आम्ही जाणार, आई म्हणते आम्ही जाणार, सवत म्हणते मी जाणार. आणि बाप समजावून सांगतो तुम्ही कोणीच येऊ नका, कारण मला जायचं आहे. आणि हा संवाद सर्व चंडबिलाने ऐकला. पूर्वपुण्य होतं गाठी, संवाद समजत होता. खाली उतरला आणि मग अजून घाबरले. त्यांनी हातामध्ये धनुष्यबाण बघितलं, हातामधला बाण बघितला, धनुष्य बघितलं आणि विचार करू लागले की तू आमच्या मालकाला मारतोय, मारू नको, त्यांना फक्त जाळ्यातून बाहेर काढ आणि त्यांना फक्त पाणी पिऊ दे, पाणी पिऊ दे. पाणी पिल्यानंतर आम्ही प्रामाणिकपणे आमच्या मालकाची शपथ घेऊन सांगतो की तुझ्या सोबत तुझ्या जवळ येतो आणि तू म्हणशील ती आम्ही सदा उपभोगण्यासाठी तयार आहोत. आणि मग त्यांनी जाळ्यातून मुक्त केलं, पाणी पिले. आणि पाणी पिऊन आल्यानंतर चंडबिलाला पश्चाताप झाला, काय करतोय मी हे. प्राणी जे संवाद साधतायत, एकमेकाच्या जीवाचा विचार करतायत. मी मागे एक व्हॉट्सअपला एक फोटो बघितला होता. फोटो फार छान होता बरं का महाराज. एक मासा पकडणारा, त्याला ते मासा पकडण्याचं एक साधन असतं, त्याला काठी असते, तिला दोरी असते आणि पुढं गळ असतो आणि त्याला पीठ लावलेलं असतं. काय असतं, हां काय म्हणतात त्याला, हां आंबलीस का, आंबलीस. अजून काय म्हणतात मला नाही माहिती, कारण ते काय तर माळकरी माणूस आहे आपण. ते आंबलीस म्हणा नाही तर डिंबलीस म्हणा, आपल्याला काय माहिती नाही, कारण कधी त्याचा वेळच आला नाही. बालपणामध्ये आमचे मित्र खेकडी पकडायचे, पण ते कसे, ते गांडूळ काठीमध्ये घालायचं मग पकडायचे बाहेर काढून. तेवढं बघितलेलं आहे फक्त, मी नाही कधी केलेलं. आणि म्हणून त्या फोटोमध्ये दादा फार गोड आहे. त्या फोटोमध्ये जो मासे मारणार आहे तो तळ्याच्या काठ्याला बसलेला आहे. त्याने काठी घेतलेली मोठी आणि गळ त्याला बांधलेला आहे आणि त्या पिठाचा गोळा त्याला लावलेला आहे बघा बरं का. आणि खाली सरोवर दाखवलेलं आहे. त्या सरोवरच्या एका कोपऱ्यामध्ये माशांचं घर दाखवलेलं आहे. आणि त्या माशांना 4 लेकरं असतात. 4 लेकरं ते आपल्या बापाची वाट पाहतात, पिठाचा गोळा आणेल म्हणून. आणि इकडे त्या मासे पकडणाऱ्याचं घर दाखवलंय आणि त्याचे 4 मुलं घरी वाट बघतायत मासे आले म्हणून. तुमच्या लक्षात आलं का. याचेही लेकरं वाट बघतात, त्याचेही लेकरं वाट बघतात, पण कोणाला तरी प्राणाला मुकावं लागणार आहे. याच्या लेकरांनी जर पीठ आणायचं ठरलं तर याला प्राण द्यावा लागणार आहे. आणि याच्या लेकरांना जर मासे आणायला ठरले, एक तर मासा जाईल नाही तर हा उपाशी राहील. असा आहे मृत्यू लोक. कोणाचं तरी भरण पालन पोषण होत असताना कोणाच तरी देह जात असतो. आणि मग सर्वजण आले आणि ते म्हटले, हे बघा मी तुम्हाला मुक्त करतो, मी तुम्हाला मारत नाही, आपण आपल्या घरी जा. म्हटले नाही दादा, आम्ही तुमच्या सोबत येणार आहोत. आमच्या मालकाला तू जीवदान दिलं, आम्ही तुझ्या सोबत येणार आहोत. आणि असं म्हटले आणि तो निघाला चंडबिल त्याच्या घरी जाण्यासाठी. मालक निघाला, दोन्ही पत्न्या निघाल्या, त्याचे मुलं निघाले आणि जिथे चंडबिलाचं घर होतं त्याच्या दारासमोर जाऊन उभे राहिले. हा प्रामाणिकपणा कर्माचा. म्हणून देव काही बघत नाही दुसरं, देव काय बघतो, तुमचं कर्म बघतो. कर्म ज्ञानोबारायांनी फार गोड वर्णन केलेलं आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा, होय पूजा केली अपारा तोषा लागी. आपण जर आपल्या सत्कर्म स्वकर्माची पूजा केली तर त्याने ईश्वर प्रसन्न होत असतो. देव हा देवाची भक्ती केल्यावर प्रसन्न होत नाही. देव हा आपलं कर्म प्रामाणिकपणे केलं की मग प्रसन्न होत असतो. देह करी जय जय काही आत्मा भोगी तो नंतर,
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर 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 देह करी जय जय काही आत्मा भोगितो नंतर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर 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 क्षणिक सुखासाठी आपुल्या होतो कोणी नीती भ्रष्ट कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या कष्ट देह करी जे जे काही देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर जैसे जाते कर्म तैसे फळ देतो रे जैसे जाते कर्म तैसे फळ देतो रे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे कर्मातील प्रामाणिकपणा कर्माचा प्रामाणिकपणा हाच आपल्याला ईश्वर प्राप्ती करण्यासाठी नाम सुखाची प्राप्ती करून देण्यासाठी समर्थ आहे स्वतंत्र आहे म्हणून कर्म चांगलं केलं पाहिजे नामस्मरण करू नका भक्ती करू नका वारी करू नका काहीच करू नका पण आपल्या आलेल्या वाट्याला जे आलेलं कर्म आहे ते कर्म प्रामाणिकपणा चोरी चुगली लबाडी खोटं नाटं निंदा द्वेष मत्सर ही बाजूला करा त्याच्या अंतकरणात देव नांदतोय अंतकरणात सज्जन कसाई मांस विकण्याचं काम करत असताना सुद्धा घरामध्ये देव नांदत होता याचं कारण कर्म सत्कर्म होतं आपलं कर्म हे सत्कर्म झालं पाहिजे आपलं कर्म दुष्कर्म होता कामा नये प्रामाणिकपणे ज्या चंड भिल्लाने आम्हाला सोडलं नाही दादा तू आम्हाला जिवंत सोडलंय आणि तुझं जे काही वचन आहे किंवा तुझी इच्छा पूर्ण करणं हे आमचं काम आहे आणि त्यामुळे आम्हाला तुझ्या कुटुंबासाठी आमचा वध कर आम्हाला मार आणि हा प्रामाणिकपणा बघितला शिवलोकातून शिवगण आले दोन्ही लेकरं दोन्ही पत्न्या आणि देवदत्त नावाचा राजा या सर्वांना शिवलोकाला घेऊन गेले कैलासाला घेऊन गेले कैलासासी नेला भिल्ल पानेडी बैसला नामदेवराय वर्णन करतात कैलासासी नेला भिल्ल पानेडी बैसला पाण्याच्या काठावर बसणारा भिल्ल त्याला शिवलोकाची प्राप्ती करून दिली याचं कारण सत्कर्म कशामुळे घडलं साधी पूजा केली काय पूजा केली महाराज फक्त शिवरात्रीला जमिनीमध्ये असणाऱ्या शिवलिंगावर न कळत नाही बरं का न कळतपणे बिल्व दळ पडले आणि परिणाम शिवलोकाची प्राप्ती झाली पहिलं चरित्र दुसरं चरित्र समुद्र किनाऱ्यावर ज्या गावाचं नावच आहे बाष्कळ गाव गावाचं नाव काय बाष्कळ नावाचं गाव आणि त्या गावामध्ये राहणारा बिंदुग आणि चंचुला नवरा बायको बिंदुग आणि चंचुला संपूर्ण गाव हे स्वैराचारी आपण काय बघतो तुम्हाला माहित आहे ना काय बघतो आपण गोष्टीने चालल्या शिवमहापुराण कथामधील महात्म्य चालू आहे शिवमहापुराणाचं महात्म्य चालू आहे तुम्ही ऐकताय ना सर्वजण झोप नाही येत ना कारण 11 वाजले आता 11 वाजले आपली 9 ते 11 कथा आहे ना आता वाटतं 5च मिनिटं झाली आता शिक बरोबर आहे का काही ना आपण 3 पर्यंत घेऊ मग तुम्ही लेट आले ना तुम्ही जर लेट खरं कथेला 3 तास लागतात 3 तास जर असेल तर कथा आरती वगैरे करता म्हणजे त्याला वेळ जातो बघा तुम्ही जर ठरवलं तर आपण 3 तास करू पण तुम्हाला थोडंसं अगोदर लवकर आवरावं लागेल 7ला लवकर आवरता आपण 8 ते 11 करत जाऊ म्हणजे तुम्हाला ऐकायला मिळेल 2 तर दिवस आहे उद्या परवा
ऐकायला मिळेल. तुम्ही एवढा मोठा खर्च केलाय त्याचं सार्थक झालं पाहिजे ना तुमचं. तुम्ही मला सांगा सकाळी फोन करून की नाही महाराज उद्यापासून आम्ही 7च्या आत रेडी होऊ, जेवण वगैरे करून 8ला बरोबर कथा सुरू झाली पाहिजे, मग आपण बरोबर सुरू करू. काय संजू भाऊ लवकर यायचं पण. हां बरं, तुम्ही सगळेजण ठरवा. बरं असो. तर बिंदुक आणि चंचुला, बाष्कळ नावाचं गाव समुद्र किनाऱ्यावर, आणि गावातील सर्व लोक स्वैराचारी. स्वैराचार, कुणी कुणाला बोलायचं नाही, कुणी कुणाला बोललं की भांडणं, व्यसन करणारे, स्वैराचार करणारे, व्यभिचार करणारे. आणि त्यामध्ये त्या व्यभिचारामध्ये याचाही नंबर कोणाचा? बिंदुकचा. चंचुला ही त्याची पत्नी आणि बिंदुक हा पती. स्वैराचारी, व्यभिचारी, व्यसन करणारा, मांस खाणारा, नवे नवे सर्व व्यसन त्याला. असा महाराज व्यसन फार वाईट हो. चांगले चांगले घर बर्बाद केले व्यसनानं. व्यसन फार वाईट, कोणतंही व्यसन असू द्या. अति व्यतिरेक, अति त्याचं सेवन अति झालं की परिणाम प्राणाला मुकावं लागतं, म्हणून अति नकोय. व्यसन हे कोणती गोष्ट प्रमाणात, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. समर्थ वर्णन करतात की जास्त कोणतंच नको, फक्त भजन जास्त पाहिजे, आहे की नाही. भजन भरपूर पाहिजे, बाकी सर्व गोष्टी प्रमाणात पाहिजे. पैसा सुद्धा प्रमाणात पाहिजे, नाही झोप लागत नाही. सोने वाले सोना नहीं, जिसके पास सोना है उसने सोना नहीं. क्यों? 84,000 बरोबर ना. 84,000 कोटीचा भाव. 24 कॅरेट, 22 कॅरेट, 84,000 रुपये तोळं चालू ना आता. त्यामुळं सोनेवाले सोना नाही. पैशावाली झोपत नाही, ज्याच्याकडे पैसा आहे तोही झोपत नाही. उद्या सकाळी काय खावं त्याची पंचायत आहे. म्हणजे ज्याच्याकडे काहीच नाही तोही पण निराश, आणि ज्याच्याकडे आहे म्हणून जास्त नसावं, अजिबातही नसावं, म्हणजे एकदम कमी नसावं. प्रमाणामध्ये सर्व काही असावे. आपल्याकडे विणा असतो, विणा असतो, आणि तो विणा लावत असताना त्याच्या ज्या तारा असतात त्या लूज केल्या की वाजत नाही, आणि अति टाईट केल्या की खूप कडक वाजतात. मग त्याला स्वरामध्ये लावावं लागतं. काळी 2, काळी 4, पांढरी 1, पांढरी 2, यामध्ये स्वरात लावलं की तो मंजूळ वाजतो. त्याप्रमाणे जीवन अतिरेक झाला की तेही बर्बाद होतं. अजिबात काही नसलं लोक विचारत नाही. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी, आहे की नाही. पैशावाल्याला सर्वजण किंमत देतात, ज्याच्याजवळ एकही रुपया नाही त्याला कुणीच किंमत देत नाही. म्हणून प्रमाणामध्ये सर्व काही असावे, सर्व प्रमाणात असलं पाहिजे. आणि मग सर्व स्वैराचार, व्यभिचार त्या गावामध्ये, बाष्कळ गावामध्ये 10 वर्ष झाले. घरातली एक वस्तू ठेवली नाही, सर्व विकून मोकळं केलं. पत्नी कंटाळली. कालांतराने पत्नीने व्यभिचार सुरू केला. काय केलं? पत्नीने व्यभिचार सुरू केला. पण तो बिंदुक तिच्यावर रागावला नाही. ऐका बरं, बिंदुक रागावला नाही. तो तिला काय म्हणतो ऐका. म्हटलंय बघ, तू व्यभिचार करते ना, जरूर कर, पण त्यातून तू जो पैसा कमवशील तो मला व्यभिचार करण्यासाठी दे. काय बोलतोय? त्यातून जो तू पैसा कमवशील, जो व्यवसाय करशील, व्यवसाय, त्यातून मिळणारा पैसा मला दे, म्हणजे मला व्यभिचार करता येईल. इथपर्यंत मजल गेली. तिने काही काळ ते वाईट वर्तन केलं, आणि करत असताना तिचं तिचं पूर्वपुण्य बलवत्तर होतं. एक ठिकाणावरून जात असताना ते शिव मंदिर होतं, आणि एक महात्मा तिथे शिवपुराण कथा सांगायचा. एक दिवस 5 मिनिटं थांबली, दुसऱ्या दिवस 10 मिनिटं थांबली, 15 मिनिटं थांबली, आणि तिला आवड लागता लागता 6 महिन्यामध्ये ती 1 तास कथा ऐकू लागली. आणि कथा ऐकायचा तिच्या चित्तावर परिणाम झाला. सत्संगतीने थोर लाभ झाला. सत्संगतीचा फायदा असा झाला की तिनं जे व्यभिचाराचं व्यसन अवलंबलं होतं ते तिच्याकडून आपोआप कमी झालं. ईश्वर कार्याच्या मार्गाला लागली, आणि शिवभजन करू लागली. शिवकथा श्रवण करू लागली, शिवकथा ऐकू लागली. त्याचं मनन, त्याचं चिंतन, त्याचं श्रवण, त्याचं निधिध्यासन करू लागली. ऐका, कथा श्रवण करत असताना येथे कथा ऐकायची, आणि घरी जाऊन कथेमध्ये काय सांगितलं याचं चिंतन करायचं. काय करायचं? चिंतन, मनन, तर ती अंतःकरणात उतरते. आपण बघा,
आपल्याकडे गाय किंवा बैल आपण बघितलेला आहे, ती गाय किंवा बैल गवत खातो, घास खातो, गवत खातो, आणि खाल्यानंतर ज्यावेळेस ती निवांत बसते त्यावेळेस खाल्लेलं गवत बाहेर काढते आणि रवंत करते. काय करते? रवंत करते. त्याप्रमाणे आपण जे श्रवण केलंय 2 तासामध्ये फास्टमध्ये, घरी जायचं आणि मग मन एकाग्र करायचं आणि 2-2.5 तासामध्ये वक्त्याने काय सांगितलंय याची रवंत करायची. म्हणजे काय होतं? तत्कथनम, तत्चिंतनम, अन्योन्य तत्प्रबोधनम. आमचे गुरुवर्य डॉक्टर महाराज नारायण महाराज सांगायचे, श्रवण करतो परमार्थाचं, चिंतन करतो संसाराचं, आणि साक्षात्कार होतो दुःखाचा. श्रवण परमार्थाचं, चिंतन संसाराचं, साक्षात्कार दुःखाचा. बरोबर की नाही? श्रवण केलं परमार्थाचं, चिंतनही परमार्थाचं केलं पाहिजे. श्रवण केलं संसाराचं, चिंतनही संसाराचं केलं पाहिजे. मेळ नाही, क्रॉस नाही करायचं. आपण क्रॉस करतो, ऐकतो परमार्थ, चिंतन करतो. आपण बघा काही काही लोक रस्त्याने एकटे चालतात, दादा तुम्हाला अनुभव आहे मार्केट कमिटीमध्ये, आणि असे हात झटकतात, असे करतात, असं ते त्यांची तेच करतात एकटेच. त्यांच्या डोक्यात कांद्यातले काढायचे, बटाट्यात घालायचे, वांग्यातले काढायचे, फुलवरीत गाडायचे, ते बरोबर त्यांचं एकटं चालू असतं, संवाद असतो तो. कारण अंतःकरणामध्ये चिंतन हे संसाराचं आहे. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे. चिंतनामध्ये, हरिचिंतनामध्ये काळ घालवला पाहिजे. आणि मग तिचा काळ हा शिव महापुराण कथेच्या श्रवणामध्ये जाऊ लागला, चिंतन करू लागली. चांगलं श्रवण करावं महाराज. भगवान परमात्म्याने गोड असं इंद्रिय दिलेलं आहे, कान, गोड असे इंद्रिय दिलेले आहेत, डोळे, गोड असं इंद्रिय दिलेलं आहे, त्वचा, जिव्हा, गोड अशी वाणी. महाराज गोड बोललं सर्व जग आपलंसं होतं, चांगलं बोललं सर्व गोड आपलंसं होतं. जीवन जगत असताना जीवनामध्ये एक नियम पाळायचा, डोक्यावर बर्फाचा गोळा ठेवायचा आणि तोंडामध्ये 1 किलो साखर ठेवायची. म्हणजे साखर म्हणजे साखरेचा 1 किलो पुडा नाही ठेवायचा, मग तोंडामध्ये गोड शब्द ठेवायचे. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. आणि कोणी कितीही विरोध केला तरी आपलं चित्त हे शांत ठेवायचं. हे आकाश वर पडो पाये, ब्रह्म गोळ बांगा जाये, परी मी तुझी तान वाहे गा विठोबा, न करी अनेकाचा पांगिला, नाम धारक तुझाचे अंकिला. तुझाच मी अंकिला आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. मी तुझा अंकित आहे, मी तुझा अंकिला आहे. म्हणून चित्त अंग गरम नाही होऊ द्यायचं. काही काहींचं अंग गरम होतं, काही काहींना राग येतो, आणि राग आला म्हणजे 302 होतो. राग नाही येऊ द्यायचा, मन शांत ठेवायचं. मन शांत ठेवलं, तोंड गोड ठेवलं की भांडण होण्याची गरजच नाही. काय भांडण होणार आहे? कशामुळे भांडण होणार आहे? भांडण का होतं? आपल्याला सण होत नाही. आपल्याला का सण होत नाही? आपल्यामध्ये एक पाहुणा येऊन बसलाय, त्याचं नाव आहे युगो. युगो 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 युगो, हा, गर्व, अहंकार. आणि आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये त्याला म्हणतात ग. काय म्हणतात? ग गावताचा नाही, ग म्हणतात ग. तो ग झाला की माणसं नीट बोलत नाही महाराज. ग हा संपत्तीचा असतो, ग हा सौंदर्याचा असतो. अभिमान, अभिमान हा सौंदर्याचा असतो, अभिमान हा विद्वत्तेचा असतो, अभिमान हा ज्ञानाचा असतो, अभिमान हा श्रीमंतीचा असतो. अभिमान हा कशाचा अभिमान होईल? काही जणांचा पाय नाही, पाय नाही तरी लोकांना सांगतात मला पाय नाही तरी मी संसार करून दाखवला, मला हात नाही तरी मी संसार करून दाखवला. काय बोलावं त्यांना? हा अभिमानच आहे ना. म्हणून अभिमान लागे सुखाची या पाटे, आणि व्यास काय? व्यासी उपराटे दृष्टी केली. अभिमान नसावा. म्हणून तुकोबाराय म्हणतात अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. ज्याचा अभिमान गेला, ज्याचा अहंकार गेला तो देवरूप होत असतो. देवरूप.
आणि म्हणून कथाश्रवण करू लागली. कोण? चंचुला. कथाश्रवण करत असताना तिच्या अंतःकरणातील विकार स्थिर झाले. शिवरात्र आणि ऐकत असताना त्या दिवशी तिने देह ठेवला. शिवरात्रीला देह ठेवला. शिवगण घेण्यासाठी आले. कैलास पर्वतावर गेली आणि पार्वती मातेची एकनिष्ठ सेवक झाली. आणि काही दिवस राहिल्यानंतर तिला आठवण येऊ लागली, पार्वती माते, जैसा भी है वैसा भी है, मेरा पति मेरा देवता है. जैसा भी है वैसा भी है, मेरा पति मेरा देवता है. पती मेरा देवता है. ती चंचुला पार्वती मातेला आपल्या नवऱ्याचं गुणगान सांगू लागली. माझा पती जसा असेल तसा, पण माझा देव आहे ग आई, माझा देव आहे माझा पती. आणि माझा पती कुठेही मला करमत त्याच्या विना. मी शिव कैलास पर्वतावर राहते आणि माझा पती पिशाच झालाय का, भूत झालाय का, नरकात गेलाय, मला करमत नाही त्याच्याशिवाय. आणि हेच असावं महाराज, कारण जगाच्या पाठीवर आपण पती आणि पत्नी ही एका नाण्याच्या दोन बाजू आहे. एका गाडीच्या दोन चाक आहे. दोघे जणांनी जर ठरवलं तर जगाच्या बापाला जन्माला घालण्याची क्षमता पती पत्नीमध्ये. मला सांगा, प्रभू रामचंद्र कुठे जन्माला आले? भगवान कृष्ण कुठे जन्माला आले? छत्रपती शिवराय कुठे जन्माला आले? कुणातरी आईच्या उदरात, कुणातरी वडिलांच्या उदरामध्ये शिवरायांचा जन्म आहे. कुणातरी आईच्या उदरात प्रभू रामचंद्रांचा जन्म आहे. कुणाच्या तरी आईच्या उदरामध्ये हनुमंतरायांचा जन्म आहे. हे सगळे वीर पुरुष योद्धे हे जन्माला आले फक्त आई वडिलांच्या उदरामधून. आणि म्हणून आई वडिलांचं उदर हे इतकं प्रसन्न आहे. म्हणून दोघांनी जर ठरवलं ना महाराज, संसार सुखाचा व्हायला वेळ नाही. त्यांचा जीवनातला जो प्रवास आहे तो 63 सारखा पाहिजे, 36 सारखा नको. 63 म्हणजे आसा आणि 36 म्हणजे एक बेळगाव आणि दुसरं सुरत बेळगाव नको. मग असं नाशिक टू आंबेबावला पाहिजे. 63 पाहिजे. दोघांच्या विचाराचं एकमत झालं पाहिजे. सुखदुःखाला समजून घेतलं पाहिजे. पती कुठे मला सांग, शोधून दे. आणि मग जगदंबेनं बघितलं, विंध्य पर्वतावर पिशाच योनीमध्ये बिंदू व्यभिचार, स्वैराचार, व्यसन केल्यामुळं पिशाची अवस्था प्राप्त झाली.
पिशाची अवस्था प्राप्त झाली आणि काय करावं? चंचुला, अगं तुझा नवरा पिशाच्या अवस्थेला प्राप्त झालाय. ज्याप्रमाणे भागवत कथेमध्ये धुंदुकारीला जशी पिशाची अवस्था प्राप्त झाली होती, तशीच अवस्था या बिंदुकला प्राप्त झाली. आई, काहीतरी कर आणि माझ्या पतीला, माझ्या धन्याला, माझ्या मालकाला या अवस्थेमधून मुक्त कर. आणि मुक्त कर असं म्हटल्यानंतर आई जगदंबेने तुंबरूला बोलावलं. तुंबरू ही देवांचा प्रकार आहे. शुकसनकादिक नारद तुंबर, भक्तांच्या कोटी कवाडा आडोनी पाहता ती जगजेटी. शुकसनकादिक नारद तुंबर, त्यापैकी तुंबर. त्या तुंबरूला बोलावलं आणि सांगितलं, ही जी माझी भक्त चंचुला आहे, हिच्या सोबत जा आणि विंध्य पर्वतावर हिच्या पतीला पिशाच्य योनी प्राप्त झालेली आहे, त्यातून त्याला मुक्त कर. आणि मग चंचुला आणि ते तुंबरू हे विंध्य पर्वतावर गेले आणि वायू रूपामध्ये, कारण पिशाचे हे वायू रूपात राहत असतात, भूत हे वायू रूपात राहतात, आणि भूत रूपामध्ये पिशाच्या रूपामध्ये असणारे जे बिंदुक आहे त्यांच्या जवळ जाऊन शिवमहापुराण कथा त्या तुंबरूने सुरुवात केली. ती शिवमहापुराण कथा ऐकत असताना, श्रवण करत असताना त्याच्या संपूर्ण पापाचा भस्म झाला. कसा झाला आपण थोडस भजनातून बघूया. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, हो नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर खुशी मिल जाएगी तुझे चरणों में झुक जाने के बाद, कुछ नहीं बिगड़ेगा तेरा हरि शरण आने के बाद, कुछ नहीं बिगड़ेगा तेरा हरि शरण आने के बाद, बिगड़ेगा तेरा आने के बाद, कुछ नहीं बिगड़ेगा तेरा हरि शरण. प्रेम के मंजिल के राही कष्ट पाते हैं मगर, प्रेम के मंजिल के राही, प्रेम के मंजिल के राही कष्ट पाते हैं मगर, बीज फलता है सदा, बीज फलता है सदा, मिट्टी में मिल जाने के बाद, कुछ नहीं बिगड़ेगा तेरा हरि शरण आने के बाद, कुछ नहीं बिगड़ेगा तेरा हरि शरण आने के बाद. जय हो जय हो, आंबे भगवान कैलास तक रहाय.
जात हो निरा बंद कलिया खिलेंगी बंद कलिया खिलेंगी रात डल जाने के बाद कुछ नहीं बिगड़ेगा तेरा हरि शरण आने के बाद कुछ नहीं बिगड़ेगा तेरा हरि शरण आने के बाद हरि शरण आने के बाद नमः शिवाय ओम नमः ताली एक बात हर हर भोले नमः शिवाय ताली ताली उंचा जय हो जय हो जय हो जय हो जय हो नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः हर हर महादेव आणि अशा प्रकारे विंध्य पर्वतावर तुंबरू चंचुला यांच्या सानिध्यामध्ये पिशाच योनी प्राप्त झालेला बिंदुक याने शिवमहापुराण कथा श्रवण केली आणि पिशाच योनीमधून त्याची मुक्तता झाली आणि कैलास लोकाची प्राप्ती झाली कैलास लोकाची प्राप्ती झाली हे बघा या जगाच्या पाठीवर 4 लोक आहेत वैकुंठ लोक आहे कैलास लोक आहे स्वर्ग लोक आहे आणि मृत्यू लोक आहे मृत्यू लोक हा जीवासाठी आहे स्वर्ग लोक हा भोगभूमी आहे कैलास लोक हा तप साधना करणाऱ्यांसाठी आहे आणि वैकुंठ लोक हा भक्तांसाठी आहे ज्यांना तपाची आवड आहे करिता तापसाची कडसनी आहे की नाही भगवान शिवजी भोले बाबा किती तप करतात आता आपण उद्याच्या चरित्रामध्ये बघूया अजून फार भाग राहिला वाजले 11:30 11:30 वाजले तर अर्धा तास घेऊ कारण तुम्ही बोर नाही ना घेऊ अर्धा तास घेऊ ना बरं बरं आणि मग बिंदू त्याने शिवमहापुराण कथा श्रवण केली आणि त्या शिवमहापुराण कथा श्रवणाने त्याचा उद्धार झाला त्याप्रमाणे आपल्याला या कलियुगामध्ये कारण कली हा भयानक आहे सर्व दोषांची खाण जर काय असेल तर कलियुग आहे आता आपली सुरुवात झाली आता महात्म्य संपलं 6 अध्यायांचं महात्म्य संपलं आता मूळ शिवमहापुराण कथेला प्रारंभ झाला त्यातील पहिली संहिता विद्येश्वर संहिता कोणती विद्येश्वर संहिता त्या विद्येश्वर संहितेमध्ये कलियुगातील लोकाचरण सांगितलेलं आहे कथा का ऐकायची शौनकादिक ऋषींनी प्रश्न केला हे महात्मन हे गुरुवर्य हे ऋषीवर्य आपण ज्या अवस्थेमध्ये जीवन जगत आहोत द्वापार युग संपतोय कलियुग सुरू होतोय परीक्षित राजाकडनं कलियुगाने काही ठिकाणं राहण्यासाठी मागून घेतलेले आहे त्यामध्ये मद्यपान असेल
धन असेल, त्यामध्ये स्वैराचार असेल, व्यभिचार असेल, त्यामध्ये याला काय म्हणतो आपण, जुगार, जुवा, ते माहिती ते कधी पाहिलं त्यामुळे ते तोंडात येत नाही. जुगार, आवाजचे ते जिभेची गाळी असो, जुगार याच्यामध्ये कली राहतोय. आणि अशा अवस्थेमध्ये हा दोघांचा संधी काळ आहे. ज्याप्रमाणे दिवस मावळतो, रात्र सुरू होते, सायंकाळी 5 ते रात्री 8 हा संधी काळ आहे. आणि पहाटे 5 ते सकाळी 8 हा दिवसाचा संधी काळ आहे. हा प्रातः संधी काळ, सायं संधी काळ. त्याप्रमाणे द्वापार युगाचा शेवट आणि कलियुगाचा प्रारंभ हा संधी काळ. आणि त्या काळामध्ये शौनकादिक ऋषींनी विचारलेला प्रश्न कुणाला? सुत महामुनींना, हे महात्मन, आपण ज्या काळामध्ये राहतोय त्या काळामध्ये लोक स्वैराचारी झालेले आहेत. कारण धर्माचे 4 पाय आहेत. धर्माचे 4 पाय आहे. सत्य, दान, दया आणि तप. सत्य संपलं, तप संपलं, दया संपली. आता एकच दान शिल्लक राहिला, एकच पाय शिल्लक राहिला. कोणता? दानाचा. सत्य, तप, दया आणि दान. सत्य संपलं. सत्य कोणी बोलत नाही. असतात 8व्या मैलावर, म्हणतात मी नाशिकला आहे, एकदम खोटं बोलतात, प्युअर. बरं, साधे माणसं खोटं बोलतील यात बोल नाही. महाराज लोक सुद्धा खोटं बोलतात. बाबा 1 मिनिटात येतो म्हटले, 1 मिनिटात बाबा म्हणता येतो, है की नाही? का? मोबाईलमुळे. पूजनीय मोरारजी बापू हे सांगतात, पहिल्या काळामध्ये कलियुग हा सुवर्णात राहायचा. कली सुवर्णात राहायचा. पण त्याला कळालं सोनं हे 84 हजारावर गेलं. त्यामुळं जास्त काय कोणी सोनं खरेदी करणार नाही. सगळे जण बँटेक्स घेतील. 2000 कार्यक्रम. आणि मग काय करावं तो विचार करू लागला. आणि मग त्याच्या लक्षात आलं, बरोबर, हा अंबानी साहेबांनी 350 मध्ये 2 महिने दिले फ्री. आपण मोबाईलमध्ये जाऊन राहू. म्हणून सध्या कलियुग हा मोबाईलमध्ये राहायला आलाय. मोबाईलमध्ये घरामध्ये 4च माणसं असतात, आई, वडील, मुलगा, मुलगी. दिवसभर घरात असतात पण एकमेकाशी बोलत नाही. तो त्याच्या रूममध्ये, ती त्याच्या रूममध्ये, मुलगा याच्या रूममध्ये, मुलगी त्याच्या रूममध्ये. ते तिकडं मालिका पाहतात, हे इकडं भारत पाकिस्तान पाहतात. बरोबर ना? भारत पाकिस्तान काल बघितली ना, भारी झाली. हे भारत पाकिस्तान, तिकडे ती रेसिपी पाहते, वडे कसे बनवायचे, खडे कसे बनवायचे. आणि बाप म्हणतो मिक्स कशी करायची. भेळ भेळ, दुसरं नका काय डोकं लावू तुम्ही, तुमच्या डोक्यात दुसरं आलं असं काही. भेळ 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 कशी मिक्स करायची. आणि मग 4 जणांचं 4 दिवसभर घरात असतात, एका घरात. पण 2 मिनिटं बोलण्यासाठी कोणाला वेळ नाही. का? कारण कली मोबाईलमध्ये घुसलाय. हे बघा, ऐका, विज्ञान शाप की वरदान असा एक टॉपिक होता, धडा होता आपल्याला. विज्ञान शाप की वरदान. विज्ञान शाप आहे, विज्ञान वरदान आहे. ज्या गाडीने आपण सुखरूप 500 किलोमीटरचा प्रवास करू शकतो, तीच गाडी जर 200च्या स्पीडनं चालवली आपण, राम बोलो बाई राम बोलो, असंही होतं ना. ज्या मोबाईलमध्ये आपण ठरवलं तर विद्वान महात्म्यांच्या कथा आहे, कीर्तन आहे, सत्संग आहे, आपण ऐकू शकतो दिवसभर. लाखो तासांचं रेकॉर्डिंग मोबाईलमध्ये आहे. आणि जे महात्मे आपल्याला कधी बघायला मिळाले नाही, अशी वृंदावनवासी, कैलासामधले थोर थोर महात्मे की ज्यांचं पूर्ण आयुष्य एका एका विषयावर गेलेलं आहे, अशाही महात्म्यांच्या कथा आहेत. चोरी कशी करायची, खून कसा करायचा, अजून बाकीचं भरपूर सांगण्यासारखं. हे कसं करायचं हेही मोबाईलमध्ये आहे. 36 तुकडे करायचे हेही मोबाईलमध्ये आहे. आपण काय घ्यायचं हे सर्वस्वी आपल्यावर आहे. जरी कोणीतरी 350 मध्ये आपल्याला 2-3 महिने फ्री दिले, पण शेवटी आपल्या पोटात जितकी भूक असेल तितकंच अन्न खावं माणसानं. तसं आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला जितकं झेपेल, जितकं पचेल तितकंच बघावं माणसानं. एक लक्षात घ्या. एक काळ असा होता की प्रतिकूल परिस्थिती होती, कोणतंही वैज्ञानिक साधन उपलब्ध नव्हतं. पाणी विहिरीवरून व्हायचं, दळण हाताने करायचं, जात्यामध्ये कांडण करायचं मुसळाने. अशी भयान परिस्थिती आमच्या जुन्या माऊल्यांची होती. तरी परंतु 100-100 वर्ष जगायच्या. आता मिक्सर आहे,
फ्रीज आहे, रेफ्रिजरेटर आहे, वॉशिंग मशीन आहे, तरी पायात चमक, पाठीत चमक. शुगर वाढली, BP लो झाली. मुंग्या येतात, डोक्याला मुंग्या येतात, पायाला मुंग्या आल्या पाहिजे. पायाला मुंग्या येतात का? कष्ट कमी झालं, मेहनत कमी झाली. परिणाम त्याची जागा, जी ऊर्जा, त्या ऊर्जेची जागा कशाने घेतली? रोगांनी घेतली, आजारांनी घेतलं. म्हणून कलीचं आचरण सांगितलं. असत्यासी रिजले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळन संतांची. संतांना त्रास होईल, सात्विक सज्जन माणसाला त्रास होईल, जी प्रामाणिकपणे जीवन जगणारी माऊली तिला त्रास होईल. ऐक ना, आमच्या माऊल्या, काही माऊल्या प्रामाणिक जीवन जगतात, त्यांना लोक नावं ठेवतात. काय चांगले प्रामाणिक लोक जीवन जगतात, त्यांना लोक नावं ठेवतात. आणि जे हुशार असतात व्यवसायामध्ये, व्यापारामध्ये, बोलण्यामध्ये, जीवन जगण्यामध्ये, त्यांचा उदो असतो. हे कलीचं महात्म्य. तुकोबाराने सांगितलं, असत्यासी जले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळन संतांचे. आणि मग शौनकादिक ऋषींनी प्रश्न विचारला की हे महात्मन, या कलीपासून वाचवण्यासाठी, या कलीमधून बाहेर पडण्यासाठी, या कलीमधून आमचं निवारण होण्यासाठी असा काहीतरी मार्ग सांगा की ज्या मार्गाच्या माध्यमातून आमचं इहलोकीची यात्रा सुखरूप होईल आणि परलोकाचा प्रवास सुद्धा आनंदमय होईल. असा काहीतरी आम्हाला पर्यायी मार्ग सांगा. आणि मग तो पर्यायी मार्ग सांगत असताना सूत महामुनींनी शिवमहापुराण कथेला प्रारंभ केला. मग कलीचं आचरण सांगितलं. कलीचं आचरण सांगितल्यानंतर श्रवण महिमा सांगितला. आपण महिमा बघितला, कीर्तनाचा महिमा सांगितला. त्यानंतर रुद्राक्ष महिमा सांगितला. रुद्राक्ष ही 3 प्रकारची, सफेद रुद्राक्ष, लाल रुद्राक्ष आणि काळा रुद्राक्ष. 3 प्रकारचे रुद्राक्ष. 3 प्रकारचे रुद्राक्ष 14 मुखांमध्ये. 1 मुखी रुद्राक्ष, 2 मुखी रुद्राक्ष, 3 मुखी रुद्राक्ष, 4 मुखी रुद्राक्ष, 5 मुखी रुद्राक्ष, 6 मुखी रुद्राक्ष, 7 मुखी रुद्राक्ष, 8 मुखी रुद्राक्ष, 9 मुखी रुद्राक्ष, 10 मुखी रुद्राक्ष, 11 मुखी रुद्राक्ष, 12 मुखी रुद्राक्ष, 13 मुखी रुद्राक्ष आणि 14 मुखी रुद्राक्ष. असे 14 प्रकारचे 3 वर्गामध्ये रुद्राक्ष आहे. मग सफेद रुद्राक्ष संन्यासी महात्मे किंवा संन्यासी महात्म्यांसाठी, लाल रुद्राक्ष गृहस्थांसाठी आणि काळा रुद्राक्ष हा त्यापेक्षा इतर आचरण करणाऱ्यांसाठी. असे त्याचे वर्ग पाडलेले आहेत. मग रुद्राक्ष महिमा सांगितला. रुद्राक्ष हा भगवान शिवजींच्या नेत्रातून प्रगट झालेला आहे. भगवान शिवजींनी बघितलं, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया. ज्यावेळेस हा समाज स्वैराचाराकडे वळू लागला, अनितीकडे वळू लागला, दुराचाराकडे वळू लागला, अधर्माकडे वळू लागला, कृपाळू भगवान शिवजींना भगवना आणि त्यांच्या नेत्रातून रुद्राक्ष अश्रुधारा वाहू लागल्या. ते अश्रू जमिनीवर पडले आणि त्या जमिनीत नेत्रा पडलेल्या अश्रूपासून रुद्राक्ष तयार झाले. ते रुद्राक्षाचे झाडं नेपाळ किंवा हिमाचल प्रांतामध्ये जास्त आहे. आणि मग त्यापासून रुद्राक्ष तयार झाले. मग कुणी किती रुद्राक्ष घालायचे? 101 रुद्राक्ष, 201 रुद्राक्ष, 301 रुद्राक्ष, 501 रुद्राक्ष असे घालण्याची परंपरा आहे. आता 1-2 दिवसापूर्वी तुम्ही जर बघितलं असेल, 1 लक्ष रुद्राक्ष घालून एका महात्म्याने प्रयाग तीर्थामध्ये स्नान केलं. तुम्ही बघितलं का कोणी? 1 लक्ष रुद्राक्ष पूर्ण डोक्यापासून तर पायापर्यंत रुद्राक्ष घातलेले होते. प्रत्येकाची साधना भिन्न भिन्न आहे. आणि म्हणून आपण जर त्र्यंबकेश्वरला गेलात तर ते एक महाराज आहे, ते पूर्ण डोक्यावर रुद्राक्षाची त्यांनी टोपी मुकुट बनवलेला आहे आणि तो मुकुट डोक्यावर घालून रुद्राक्षाची झालर घालून पूजा करतात भगवान शिवांची. आणि म्हणून रुद्राक्ष तयार झाले. रुद्राक्षाचा फार महिमा आहे. जो शिवभक्त, ज्याप्रमाणे वैष्णव भक्त तुळशी धारण करतो तो परमात्म्याला, पांडुरंग परमात्म्याला लाडका आवडता होतो, त्याप्रमाणे जो शिवभक्त कंठामध्ये माळीमध्ये रुद्राक्ष धारण करतो, भगवान शिवजींना तो प्राणप्रिय आहे, तो त्याला खूप आवडतो. म्हणून रुद्राक्ष धारण केला पाहिजे, रुद्राक्ष घातला पाहिजे. कुणी कुणी रुद्राक्ष घातला पाहिजे? सर्वांनी घातला पाहिजे. काही लोक म्हणतात महिलांनी रुद्राक्ष घालू नये. का घालू नये? आमची उमा मैया नाही का रुद्राक्ष घालायची, पार्वती माता ते 1 नंबरची भक्त होती. उमाजी कहो अनुभव अपना, हरिभजन सत्य जगत सब सपना, आहे की नाही? असं ऐकणारी एकमेव उमा होती, पार्वती होती. म्हणून रुद्राक्ष घातला पाहिजे.
रुद्राक्ष महिमा सांगितला, भस्म महिमा सांगितला, भस्माचा महिमा. भस्माचा महिमा अत्यंत दिव्य आहे. जर आपण उज्जैनला गेलं तर उज्जैनला, आता इथले बरेच जण उज्जैनला आपल्यासोबत होते, उज्जैनला भगवान परमात्म्याला चिताभस्म लागत असतं. कोणतं भस्म? चिताभस्म. जिवंत ताजी जी चिता आहे आणि तिची जी ताजी राख निघालेली आहे, ती ताजी जी रक्षा आहे, ती रक्षा भगवान परमात्म्याला लागत असते. चिताभस्म उज्जैनला. उज्जैनम महाकालेश्वर, महाकालेश्वराला चिताभस्म लागतं. चितेचं भस्म तो लावतो. भस्म अत्यंत प्रिय आहे भगवान शिवजींना. रुद्राक्ष प्रिय आहे, भस्म प्रिय आहे, म्हणून भस्म महिमा सांगितला, रुद्राक्ष महिमा सांगितला, बिल्व महिमा सांगितला, त्रिशूळ महिमा सांगितला, 12 ज्योतिर्लिंगांचा महिमा सांगितला. आणि अशा एक एक कथा वर्णन करता करता संपूर्ण शिवमहापुराण कथा सुत महामुनींनी शौनकादिक ऋषींना सांगितली. आज आपण महात्म्य बघितलं. आज पहिला दिवस होता आणि पहिला दिवस असल्यामुळे भोजन सिस्टम नियोजन आणि सर्वच नवीन असल्याकारणे सर्वांनाच ते सर्वांपर्यंत मेसेज जाण्यासाठी थोडासा वेळ लागला. परंतु पहिलाच दिवस आपला मंडप भरलेला आहे आणि म्हणून आपण सर्वांनी आमच्या या सप्ताह कमिटीला, आमचे बाबून ते 2 महिन्यापासून फिरतात, त्याचे मित्रपरिवार सर्व, आणि त्यांच्या कष्टाला तुम्ही विषय खूप आहेत. आणि बघा, तुम्ही सर्वजण ठरवा, आपल्याला 2 तास कथा, आता आजही 2.5 तास झाली आपली, परंतु आपण सर्वांनी जर ठरवलं तर उद्या परवा तर शिवरात्रच आहे, परवा अजून आपण 1 तास अजून वाढू, 8ला सुरू करून 4 तास नाही 5 तास करू, काय प्रॉब्लेम नाही आम्हाला. आणि म्हणून गोड अशी आपण कथा, आमचे नियोजक, सप्ताह कमिटी, आमचे आदरणीय बाबा, या सर्वांच्या माध्यमातून गोड असं या कथेचं आयोजन आहे. आता आरती होईल. आपण आता पार्वती मातेच्या आरती घेणार आहे. काही महिला जरी आल्या, ताई तुम्ही या, 2-3 महिला या, आणि आरतीला या, 2-3 महिला या. आमच्या बाबूच्या मम्मी जरी आल्या, अजून बाकीच्या काय गावातल्या महिला जर आल्या तर बरं होईल. या 5 जणी या. भजन घ्यायचं का? बरं, भजन घेऊ. 1 मिनिट. कैलास के निवासी नमार हूँ, नमो बार बार हूँ, आए शरण तुम्हारी प्रभु तार तार तो, आए शरण तुम्हारी प्रभु तार तार तो, कैलास के निवासी नमो बार बार हो, आए शरण तुम्हारी प्रभु तार तार तो, आए शरण तुम्हारे प्रभु बार बार हो. भक्तों को कभी शिव ने निराश न किया, मांगा जिसे चाहा उसे वरदान दे दिया, मांगा जो उसे वरदान दो. भक्तों को कभी शिव ने निराश न किया, मांगा जिसे चाहा उसे वरदान दे दिया, मांगा उसे चाहा उसे वरदान दे दिया. बड़ा है तेरा दायित्व, बड़ा दातार तू, बड़ा दातार तू, आए शरण तिहारी प्रभु तार तार तू, आए शरण तिहारी प्रभु तार तार तू. ताली ताली. बखान क्या करूं मैं रातों की डेर का, चुटकी कबूत में खजाना कुबेर का. बखान क्या करूं मैं रातों की डेर का, चुटकी कबूत में खजाना कुबेर का. हे गंगाधार, हे मुक्तिधार, हे गंगाधार मुक्तिधार, ओंकार तो, ओंकार तो, आए चरण तिहारी प्रभु तार तार तो, कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो, आए चरण तिहारी प्रभु तार तार तो.
दिया ही जहर दिया जीवन दिया कितना उदार तू, जहर दिया जीवन दिया कितना उदार तू, आए शरण तिहारी प्रभु तार तार तू, आए शरण तिहारी प्रभु तार तार कृपा बिना न पिते एक पड़ालू, तेरे सास तेरी दया से तनु तनु, तेरे कृपा बिना कर दे ठाट इस बार मुझको निहार तू, कर दे ठाट इस बार मुझको निहार तू, आए शरण तिहारी प्रभु तार तार तू, दास के निवास हम बार बार दास के निवास हम बार बार आए शरण तिहारी प्रभु तार तार जगज्जननी भगवती माता की या आरतीला या जय पार्वती माता ब्रह्म सनातन देवी ब्रह्म सनातन देवी शुभ फल दाता ओम जय पार्वती माता हरि कुल पद्मा विनाशिनी जय सेवक त्राता जय सेवक त्राता जगजीवन जगदम्बा जगजीवन